नमस्कार मित्रांनो, आता सहजच व्हिडिओ पाहता एक व्हिडिओ माझ्या समोर आला। तो होता दूध उत्पादकाचा बायकाचा हिशोब होता। आता 10 दिवसाचा की महिन्याचा मला माहिती नाही, पण त्याचं जे दूध झालं होतं ना ते झालं होतं 30,000 आणि 54 रुपयाचं। आणि त्याची जी डेअरीवरची खाद्याची कटिंग झाली ना ती झाली होती 29,986 रुपये। आणि सगळं जाऊन त्याच्या हातामध्ये जी रक्कम राहिली ना ती होती फक्त आणि फक्त 69 रुपये। आता तुम्ही सांगा 69 रुपयात त्याने त्याच्या मुलांच्या शाळेची फी कशी भरायची, शाळेसाठी लागणारी वह्या पुस्तकं कशी घ्यायची, घराचा किराणा कसा भरायचा, घराचा घर खर्च कसा चालवायचा, तुम्हीच मला सांगा। ही परिस्थिती फक्त त्या एका शेतकऱ्याची नाहीये। आज 6 ते 7 महिने झाले दुधाचे भाव पडले। संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक दूध उत्पादकाची हीच परिस्थिती। याला जबाबदार आहे फक्त आणि फक्त भेसळयुक्त दूध। कारण सरकार जोपर्यंत या भेसळयुक्त दूध रोखू शकत नाही ना तोपर्यंत कोणताच शेतकरी सुखी आणि समाधानी होणार नाही। आणि जर कंटाळून सर्वांनी जर हे थांबवलं ना दूध उत्पादकांनी दूध काढणं, दूध बनवणं ओरिजिनल, आई शपथ सांगतो थोड्याच दिवसात केमिकलचं दूध प्यावं लागेल। धन्यवाद।